करते या संघाच्या बाजूने श्रीराम करते या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमच चढाई करण्याचा आवाज स्वीकारला आणि यावेळेला ऋतिक पाते चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला नक्कीच श्रीदत्त लाडकर या संघाने क्रीडांगण स्वीकारलं होतं. रोहित ऋतिक पातेला चढाईसाठी आवाहन केलं गेलं होतं. यशस्वी 2 गुणांची कमाई करून ऋतिक पाते आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला आणि चढाईसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच दापोली तालुक्याचा रनिंग अँटकचा बादशाह म्हणून ज्याची ख्याती आहे तो राज सुर्वे. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा मागची चढाई ज्याने यशस्वीरित्या पूर्ण केली, आपल्या संघाला 2 गुणांची कमाई करून दिली, तो ऋतिक पाते यावेळेला चढाईसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. हॅलो, या दोन सामना असेल दुर्गादेवी मुरुड वर्से महालक्ष्मी जालगाव. दोरी चांगला पहिला पुकार. दुर्गादेवी मुरुड वर्से महालक्ष्मी जालगाव, दोरी चांगला पहिला पुकार. नक्कीच साहिल, ज्या आपण 2 संघांना आता खेळताना बघतोय, या संघांबद्दल तुझं काय मत आहे की श्रीराम गर्दे आज आपल्याला साहिलच्या अनुपस्थितीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय, पण त्याच वेळेला श्रीदत्त लाडकर हा एक बहादर परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय, ज्यांना आपण अनेक वेळा पंचांच्या भूमिकेमध्ये बघितलंय. ते संघाचे जुने जाणते अनुभवी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे बघितले जातं. ते दादू तोडणकर आज आपल्याला श्रीदत्त लाडकर संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहे. नक्कीच या सामन्याचा देखील आपण अंदाज लावू शकत नाहीये, पण खेळाडूंचा अभ्यास नक्कीच करू शकतो. आपल्याला ऋतिक पाते, त्याचप्रमाणे 10 नंबरची जर्सी परिधान केलेला श्रीराम गर्दे संघाचा चढाईपटू जितू माने असेल आणि अनेक नौके खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच वेळेला श्री दत्त लाडकर या संघाचा जर विचार करतो तर आपल्याला अनुभवी संघ आज खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच हे जे कॉम्बिनेशन आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहे, याच्याबद्दल तुझं काय मत आहे? या ठिकाणी 2 तुल्यबळ संघ एकमेकांसमोर आल्यात. भव्य दिवसीय स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आयोजित केली गेली आहे. 2 बलाढ्य संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. एका बाजूला श्रीदत्त लाडकर संघाकडे आपण पाहतो तर राज सुर्वे या ठिकाणी दाखल झालाय. आपल्या संघाची धुरा सांभाळेल. त्यासोबत आपण पाहिलं तर आज आनंद गुरव हा खेळाडू अनुपस्थित आहे, परंतु आदेश गुरव हा खेळाडू मात्र चांगल्या दर्जाचा खेळ करेल डिफेन्स मार्कवरती. दुसऱ्या बाजूला श्रीराम करदे हा संघ सातत्याने चर्चेत राहिलाय. अगदी जिल्हास्तरीय स्पर्धा देखील या संघाने गाजवल्यात, परंतु आज मात्र साहिल माने नाही तरी देखील हा संघ तितक्याच चांगल्या दर्जाचे खेळ करेल, कारण डिफेन्स या संघाची ताकद आहे. जेव्हा आपण पाहिलं तर संघ जेव्हा अडचणीमध्ये सापडलाय तेव्हा श्रीराम करदे संघाला डिफेन्सनं पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलंय. त्यामुळे हा सामना मात्र तितकाच थरारक पाहायला मिळेल. अगदी मागचा सामना आपण पाहिला, शेवटच्या चढाईमध्ये त्या ठिकाणी त्या मॅचचं कोडं सुटलं आणि तो विजय मात्र श्रीसाई वडन संघानं आपल्या बाजूने खेचून आणला. हा सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज आणि रंगत जास्तीमध्ये जाईल आणि श्रीदत्त लाडकर संघ आहे जो की सहजासहजी हार मानणार नाहीये. तर दुसरा संघ श्रीराम करदे संघाला पराजय सातत्याने चालत नाही, सातत्याने विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. असे 2 तुल्यबळ संघ आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दापोली तालुक्यातील काही असे यूट्यूब चॅनल आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धा संपूर्ण स्पर्धा आहेत आपल्याला सातत्याने यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतात. जे क्रीडा रसिक या ठिकाणी येऊ शकत नाही आहेत त्यांना देखील या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद येत्या काही 2 ते 3 दिवसामध्ये यूट्यूबमध्ये देखील पाहायला मिळेल. दापोली कबड्डी टुर्नामेंट म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचप्रमाणे भटकंती एक सफर हे एक यूट्यूब चॅनल असेल. याच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे दुर्वा स्पोर्ट्स असेल, त्यांच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील केलं जातं. असे दापोली तालुक्यातील कबड्डीला मोठं करण्याचा प्रयत्न दापोली तालुक्यातील प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक क्रीडा रसिक करत असतो. अगदी काही स्पर्धा तर चर्चेत राहिल्या आहेत. चांगल्या दर्जाचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू करतात. दापोली तालुक्याची आणबान शान गजल संघ शिकेश हा संघ देखील उद्याच्या रात्रीमध्ये त्यांचा खेळ साजरा करताना पाहायला मिळेल. म्हणजे खूप सारे बलाढ्य संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळतील, परंतु हा सामना देखील तितकाच महत्त्वपूर्ण आहे. श्रीदत्त लाडकर आणि श्रीराम करदे या 2 संघामध्ये झालेला सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. साक्षात उके, आपण समालोचन कक्षापाशी संपर्क साधायचा. साक्षात उके, धन्यवाद. यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 2 शांत संयमी खेळ करतोय. उत्कर्ष एक असा खेळाडू आहे श्रीराम करदे संघाकडे. सातत्याने आपण श्रीराम करदे संघाकडे पाहतो. जितू माने असेल, ऋतिक पाते असेल, साहिल माने, सूरज सावंत या खेळाडूंची चर्चा केली जाते, परंतु श्रीराम करदे संघानं एका अशा खेळाडूला तयार केलाय
जो की सातत्याने या संघासाठी तारणार ठरलाय. निर्भय माने जर्सी क्रमांक 12 हा खेळाडू आपण पाहतोय. अगदी यंदाच्या हंगामामध्ये हा खेळाडू नावारूपास येतोय. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर गेले अनेक स्पर्धा मी कव्हर केल्या त्या ठिकाणी. मात्र जेव्हा जेव्हा श्रीराम करते सगळं थोडासा अडचणीमध्ये सापडलाय ना, तेव्हा तेव्हा या निर्भयला त्यांनी चढाई मार्गमध्ये पाठवलं आणि तो त्या त्या वेळेला कोणाशी कमाई करत आलाय. अगदी नवोदित खेळाडू आहे, पण तो खेळण्याची जिद्द आणि मेहनत चिकाटी या खेळाडूकडे खूप आहे. असं जर्सी क्रमांक 12 निर्भय माने श्रीराम करते संघाचा खेळाडू चर्चेत येतोय आणि पुढील काही स्पर्धेमध्ये चर्चेत देखील येईल. नक्कीच साहिल, अनेक खेळाडू या कबड्डीच्या क्रीडांगणावरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आपण श्रीदत्त लाडगर संघाचा देखील विचार करतो तर आपल्याला प्रत्युष तोडणकर ज्याने दापोली किशोर गटासाठी देखील फार महत्त्वाचं योगदान दिलं, तो प्रत्युष तोडणकर देखील नक्कीच दापोली तालुक्याचं नाव रोशन करण्यासाठी सज्ज थोड्याच दिवसात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान क्रीडांगणाचा जर आपण विचार करतोय त्यासाठी सज्ज होत आहेत. आज जर आपण श्रीराम करते संघाचा विचार करतोय आपल्याला मानेसर देखील पाहायला मिळत नाहीयेत. नक्कीच ज्याच्या वेळेला आपण करते संघाचा विचार करतो मानेसरांची उपस्थिती आणि मानेसरांचा कान मंत्र हा श्रीराम करते संघासाठी फार महत्त्वाचा ठरलेला पाहायला मिळतो. आज एकंदरीत श्रीदत्त लाडगर संघाचा जरी आपण विचार करतोय तरी ज्यांना आपण कोचच्या भूमिकेत बघत असतो ते आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्याच्यामुळे श्रीदत्त लाडगर या संघाकडे देखील कोचची भूमिका बजावणारा असं उत्तम मार्गदर्शक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दोन्ही कोचच्या अनुपस्थितीमध्ये दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण दरम्यान यावेळेला अनिकेत सुर्वे चाळीचा मारवाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक दबदबा होता या खेळाडूचा. एक साधारण आपण 2 ते 3 वर्ष मागचा जर विचार करतो अर्थातच लाडगरची प्रीमियर लीग असेल जी अनेक वेळा या खेळाडूने गाजवली आहे असा अनिकेत सुर्वे. त्याचप्रमाणे जर आपण विचार करतोय जितू मानेचा देखील त्या लाडगरच्या प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने फार मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच त्यावेळेला आपण 4 दिवसांचा तो थरार अनुभवत असतो आणि त्या 4 दिवसांमध्ये प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या संघातून एकमेकां ज्या आपला जो सेट संघ आहे अर्थात जर आपण श्रीराम करते संघाचा विचार करतो तर आपल्याला सेट प्लेयर्स बघायला मिळतात जे आपण अनेक वेळा अनेक क्रीडांगणावरती एक सज्ज झालेली टीम पाहायला मिळत असते. पण तो कबड्डी प्रीमियर लीगचा जो थरार असतो तो काही अनोखा असतो आणि त्यावेळेला अनेक वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या संघातून खेळताना पाहायला मिळत असतात. कोणता खेळाडू हा कोणत्या संघामधून खेळू शकेल याची आपल्याला कोणालाही कल्पना नसते. तो अनुभव आपल्याला त्या क्रीडांगणावरतीच पाहायला मिळतो आणि त्यावेळेला जो गेम खेळला जातो अर्थातच आपण मगाशी चर्चा करत होतो साहिल की वडद असेल ज्या वडद गावातून आपल्याला अनेक संघ खेळताना पाहायला मिळतात. जालगाव गावामधून देखील आपल्याला अनेक संघ खेळताना पाहायला मिळतात. तसेच जर आपण लाडगर गावाचा देखील जरी विचार करतोय काही वर्षांपूर्वी तर नक्कीच औदुंबर लाडगर असेल, रणचंडिका लाडगर असेल, श्रीदत्त लाडगर असेल, अनेक संघ लाडगर गावाने देखील आपल्याला दिलेले बघितलीस ना कृपया पंचांशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. पंचांचा डिसिजन अंतिम मानून सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांना विनंती आता नीट बस जागा आहे. नक्कीच काय झालं थोडस डिस्कशन नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आणि आपल्याला सामना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चालू होताना. नक्कीच एक महत्त्वपूर्ण चढाई जी पार पाडणार होती आपल्याला श्रीराम करते संघाच्या माध्यमातून रेडर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. लॉबीचा वापर केला गेला पण त्याच वेळेला एक मोठी भर देखील पडली जी श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये देखील प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तो श्रीदत्त लाडकर संघाचा चढाईपटू समोर असलेल्या 6 खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये अजून सुद्धा आपण ऋतिक पाते ह्या खेळाडूला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. तन्मय शिंदे आपली रेड व्हॅलिड करतोय आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा श्रीदत्त लाडकर संघाचा 22 नंबर जर्सी बदलला चढाईपटू चढाईचा मार्गातून आपल्याला पाहायला मिळतोय.
अत्यंत महत्वपूर्ण चढाई या चढाईपटूची यावेळेला निर्णायक चढाई कदाचित असू शकेल आणि आता मात्र यशस्वी सांघिक पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. एका यशस्वी गुणाची कमाई श्रीराम करते संघासाठी. या सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 6-7. सुपर टॅकल ऑन आहे. अर्थातच ऋतिक पाते चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 8 नंबर जर्सी परिधान केलेला ऋतिक दिदानिशा यशस्वीरित्या पार करतोय. सुपर टॅकल ऑन आहे. जर ऋतिकला पकड होते तर नक्कीच 2 गुणांची पुन्हा एकदा भर पडेल ती श्रीदत्त लाडकर संघाच्या खात्यामध्ये आणि सामन्याचं गुणफलक आपल्याला समान गुणफलकावरती येताना पाहायला मिळेल. आणि आता मात्र ऋतिकला पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच प्रयत्न असं पण ठरतोय आणि 2+2 एकूण 4 गुणांची कमाई श्रीराम करते संघाच्या खात्याकडे झालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच साहिल या प्रकारे हा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. अर्थातच या सामन्यामध्ये एक आगळा वेगळा ट्विस्ट रंगवण्याचा प्रयत्न चालू असल्यानंतर श्रीदत्त लाडकर संघाचे पाहायला मिळत आहे. तर राज सुर्वे यावेळेला आपल्याला महत्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. साहिल तुला काय वाटतं जर ऋतिक पाते या महत्वपूर्ण खेळाडूला जर आपण बॅकलाईनच्या बाहेर बसवण्याचा सक्सेस होताना बघितलं श्रीदत्त लाडकर संघाला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल का श्रीदत्त लाडकरचा संघ? या ठिकाणी सामना अगदी चुरशीचा आहे. एका बाजूने श्रीदत्त लाडकर संघाकडे पाहतोय तर आपण या ठिकाणी राज सुर्वे या खेळाडूला पुन्हा एकदा इन्फॉर्म यावं लागेल. जरी काही या ठिकाणी डिफेन्स मार्कमध्ये कुणाची कमाई होत असेल तरी देखील रेडिंग डिपार्टमेंट या ठिकाणी सांभाळणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी आपण राजला पाहिलं तर गेले अनेक स्पर्धा सातत्याने खेळत आलाय. एका ते किल्ले अनेक वेळा लढवले तर या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. एक पलटवार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी थोड्याशा पिछाडीवरती श्रीदत्त लाडकर संघाला आपण पाहतोय. कमबॅक केला गेला तर मात्र राज सुर्वे चढाई मार्कवरती भूमिका बजावावी लागेल. मात्र डिफेन्स देखील श्रीराम करते संघाचा तितक्याच ताकदीचा आहे. साईच्या उपस्थित आपण पाहतोय श्रीराम करते संघ या ठिकाणी दाखल झालाय. ऋतिक पातेचा खेळ तितकाच महत्वपूर्ण आहे. परंतु हा खेळाडू देखील इंजुअर्ड पाहायला मिळाला. अगदी आंजर्ले गावची ती सर्वात पहिली यंदाच्या हंगामाची स्पर्धा आणि ती यंदाच्या हंगामाच्या स्पर्धेमध्ये त्या पहिल्या स्पर्धेमध्येच तो दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर मात्र खूप वेळानंतर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये इंजुरीला रिकव्हर केल्याच्या नंतर दाखल झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे या कबड्डीच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंना सातत्याने इंजुरी होत असते. पण त्या इंजुरीवरती पुन्हा एकदा रिकव्हरी करून मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं ते देखील तितकंच खूप मोठं आव्हान असतं प्रत्येक खेळाडूला. तापी तालुक्यातील आपण खेळाडू पाहिलं तर आविष्कार साळवे केसी संघाचा खेळ तो देखील दुखापतग्रस्त होता पण त्याने देखील त्या इंजुरीला मात केली. तो देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केसी संघासाठी अनेक स्पर्धा खेळत आलाय. त्यानंतर देखील ऋतिक पातेकडे देखील आपण पाहतो तो देखील इंजुरीला कव्हर करत या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये श्रीराम करते संघासाठी दाखल होईल. परंतु श्रीराम करते संघाचा डिफेन्स आपण पाहिला तर ऋतुराज मुगराक या खेळाडूची खूप मोठी जिम्मेदारी असते त्या डिफेन्सवरती. सुरज सावंतला आपण पाहतो, जितू मानेला पाहतो. अशी या 3 खेळाडूंची तिगडी सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचं काम करत आली आहे. डिफेन्स आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगल्या दर्जाचा आहे. स्कोर कार्ड देखील ऐकूया. या ठिकाणी 7 गुणांवरती लाडकरचा संघ आहे तर 13 या गुणसंख्येवरती करतेचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी पलटवार करण्याची आवश्यकता आहे सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय तर लाडकरच्या संघाला थोडासा पिछाडीवरती आहे. राज सुर्वे या ठिकाणी गडी टिपल्याचा दावा करतोय. जितू मानेला या ठिकाणी टिपल्याचा दावा केला जातोय. या ठिकाणी राज सुर्वे खेळाडूच्या नावावरती यश मिळेल का? या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. अगदी साधा सोपा टोटस या ठिकाणी पाहायला गेला. राज सुर्वे यासारख्या स्किलफुल खेळासाठी ओळखला जातो. वेगावरती स्वार होण्याचा देखील प्रयत्न हा खेळाडू करेल. परंतु अगदी टच मध्ये आपण पाहिलं तर यंदाची समोर या ठिकाणी खूप दिवसानंतर स्पर्धेनंतर या ठिकाणी श्रीदत्त लाडकर संघाला आपण पाहतोय. बोनस गुणाची कमाई आहे श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज सुर्वे आज संबोध या ठिकाणी आनंद गुरव या खेळाडूची कुठेतरी अनुपस्थिती या ठिकाणी जाणवते का श्रीदत्त लाडकर संघाला हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. कारण राज सुर्वे आणि आनंद गुरव या 2 खेळाडूंच्या जोडगोळीने अनेक स्पर्धा सातत्याने जिंकून दिल्या आहेत श्रीदत्त लाडकर संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा राज सुर्वे यावेळेस मात्र थोडासा शांत सैनिक पुढचा देखील सामना अत्यंत चुरशीचा असणार आहे. अर्थातच राज पवार एका सुपर रेड साठी फेमस असणारा खेळाडू आपल्याला या दुर्गादेवी मूड संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. आपण महालक्ष्मी जालगा संघाचा विचार करतो तर आकाश एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो तो देखील आपल्याला महालक्ष्मी जालगा संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाकडे वळतोय. 22 नंबर जर्सी परिधान केला श्रीदत्त लाडकर संघाचा चढाईपटू यावेळेला चढाईसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
तो श्रीराम करते संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये एक महत्वाचा डिफेन्स मधून सावरणारा अर्थातच सर्वांचा लाडका जितू माने आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूचं क्षेत्ररक्षण 2-2च्या 3 साखळ्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यावेळेला मात्र नितान रेषेवरती समाधान मानून हा चढाईपट्टू मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो ऋतिक पाते. 8 नंबरची असे विधान केलेला. नक्कीच ज्या वेळेला श्रीराम करते संघामध्ये आपल्याला साहिल माने खेळताना दिसत नाही त्या वेळेला साहिल मानेची बाजू सांभाळणारा हा ऋतिक पाते, ज्याने देखील दापोली तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे. साहिल मानेच्या बरोबरीनं खेळणारा हा साहिल मानेचा अगदी जीवलग मित्र म्हणून ज्याला आपण ओळखतो तो ऋतिक पाते यावेळेला बझरकडे नजर जाते. ऋतिकची रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा राज सुर्वे रनिंग हँडचा त्याच्याकडे बघितलं जातं. तो राज सुर्वे यावेळेला चढाईसाठी सज्ज होतोय. बझर वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारत होते. डुअर डायरेक्ट आहे. नक्कीच रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. एकतर बोनस गुणाची कमाई करायची, आता समोरच्या खेळाडूंना स्पर्श करायचंय आणि ज्यासाठी राज ओळखला जातो तो प्रयत्न राजच्या माध्यमातून केला जाईल का? रनिंग हँडलच्या यावेळेला राज सक्सेस ठरेल का? अर्थातच मोठा डिफेन्सची जबाबदारी बजावली जाते ती करते संघाच्या माध्यमातून आणि राजला बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो. एका यशस्वी गुणाची कमाई श्रीराम करते संघासाठी. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो श्रीराम करते संघाचा चढाईपट्टू. 2 नंबरची असे विधान केला. हा चढाईपट्टू समोर 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. अर्थातच कालची जर आपण विचार करतोय काल आणि परवाच्या क्षेत्रामधील ब्रह्मा विष्णू महेश क्रीडा मंडळ कर्दे यांच्या आयोजनानं संयोजनानं नटलेली कर्देच्या क्रीडांगणावरील स्पर्धेचा जर विचार करतोय अर्थातच श्री दत्ता लाड मध्यांतरापर्यंत श्रीराम करते संघाकडे. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा 22 नंबरची असे परिधान केलेला श्रीदत्त लाडकर संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाढण्यासाठी मध्यांतरानंतर सज्ज होतोय. पुन्हा एकदा समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. ऋतिक पाते यावेळेला मैदानामध्ये आहे. जितू माने देखील यावेळेला मैदानामध्ये आहे. जर आपण विचार करतोय तर तन्मय शिंदे देखील आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय उंच पुराचा खेळाडू श्रीराम करते संघाचा 10 नंबरची असे परिधान केलेला तन्मय शिंदे. खरं तर याही खेळाडूचा अनेक क्रीडांगणावरती वैशिष्ट्य राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेन्स असेल किंवा रेडिंग असेल कुठेही कमी पडत नाही. आपल्या संघासाठी जेवढं योगदान त्याच्याकडून देता येईल 100 नव्हे तर 105% 110% योगदान देण्यामध्ये सक्सेस ठरलेला हा खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. खरं तर ज्या वेळेला श्रीराम करते संघाला साहिल मानेची साथ लागते श्रीराम करते संघ देखील आपल्याला कुठे मागे असलेला पाहायला मिळत नाही. नक्कीच सेमीफायनल फायनल पर्यंत प्रवेश करतो. मला आठवतं की मागच्या हंगामामध्ये सालुरीच्या क्रीडांगणावरती जेव्हा आता सालुरे उत्सवानिमित्त जेव्हा टुर्नामेंट राबवण्यात आली होती त्यावेळेला याच श्रीराम करते संघाने दापोली तालुक्यातील दादा संघ म्हणून ओळखला जाणाऱ्या गजानन संघर्ष केशी संघावरती मात केली होती आणि त्याच्यानंतर एका श्रीराम करते संघाने स्वतःची ओळख निर्माण केली. खरोखर दोन्ही संघ दापोली तालुक्यातील नामवंत संघ म्हणून यावेळेला ओळखले जातात. एक जुना जाणता अनुभवी संघ अर्थातच ज्या संघामध्ये आज बरेचसे खेळाडू आपण घडवलेले आणि घडवलेले संघ म्हणून ज्याच्याकडे बघतो तो श्रीदत्त लाडकरचा संघ. त्याच वेळेला जर आपण विचार करतो तो श्रीराम करते. अर्थातच या हंगामामधील फॉर्म मध्ये असणारा फुल फॉर्म मध्ये खेळणारा हा संघ श्रीराम करतेचा आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढे होणारा सामना असेल भरनाथ जालगाव विरुद्ध दुर्गादेवी मुरुड. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार दुर्गादेवी मुरुड आणि महालक्ष्मी जालगाव. नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा राज चढाईचा भार वाहताना पाहायला मिळाला आपल्याला आणि यावेळेला मात्र बजर वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारत होते. डुअर डायरेक्ट ऋतिक पातेच्या माध्यमातून डुअर डायची भूमिका बजावली जाते. करा अथवा बॅकलाईनच्या बाहेर बसा अशी स्थिती असताना ऋतिक पातेला एक महत्वाचा खेळाडू टिपला जातोय. नक्कीच दादू तोडणकर आणि अनिकेत सुर्वे यांच्या माध्यमातून आज आपल्याला जर आपण विचार करतोय अर्थातच ज्याप्रमाणे साहिल तू सांगितलंस की आनंद गुरव सोबत जतीन तोडणकर हे 2 खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाही. नाहीतर श्रीदत्त लाडकर हा संघ एका बाजूने आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाला असता. नक्कीच या 2 महत्वाच्या खेळाडूंची आपल्याला भूमिका जी आहे ती आज यशस्वी भूमिका श्रीदत्त लाडकर संघासाठी पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणाकडे. दरम्यान 22 नंबरची असे प्रदान केला चढाईपट्टू पुन्हा एकदा रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबरची असे परिधान केला चढाईपट्टू तन्मय शिंदे श्रीराम करते संघाचा चढाईपट्टू आहे.
या सामन्यासाठी आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर दोन लाईनमन उभे असलेले पाहायला मिळत आहेत. डोळ्यात तेल घालून ते देखील लाईनमनची भूमिका बजावतात. या सामन्यासाठी लाभलेलं आपल्याला पंच पॅनल बघायला मिळत आहे. अर्थातच पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय सुर्वे आणि तुषार पाटील सरपंचांची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात. ते समीर शेवडे गुणलेखकाचं काम बघतायत. सुधीर कदम थर्ड रेड सांभाळतायत. दीपकजी बोरकर सोबतच बजर सांभाळतायत. दापोली तालुका पंचप्रमुख ऋषा उर्फ दादा सुर्वे या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतो मी स्वतः उत्कर्ष कर्देकर. माझ्यासोबत झूमला गेलेला आहे साहिल शिगवण. नक्कीच साहिल, या सामन्यामध्ये जर आपण विचार करतोय तर श्रीदत्त लाडगर हा कुठेतरी आपल्याला सध्या बॅकफूटवरती दिसतोय, पण एकंदर श्रीदत्त लाडगर या संघाच्या अनुभवाचा विचार केला तर काय वाटतं तुला, श्रीदत्त लाडगर किती वेळामध्ये कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये? अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीच्या सत्रामध्ये एक ऑल आउट घेतला श्रीदत्त लाडगर संघ. त्या ऑल आउटची परतफेड या ठिकाणी केली गेली तर मात्र नक्कीच कमबॅक होऊ शकतो. पलटवार करावा लागेल, मोमेंटम पुन्हा एकदा आपल्या संघाकडे घ्यावा लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं श्रीराम कर्दे संघ डिफेन्स मार्फत इतर कुठेतरी बॅकफुटला जाणार नाहीये. जर या श्रीराम कर्दे संघाला या ठिकाणी बॅकफुटला पाठवायचं तर रेडिंगच्या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी बॅकफुटला पाठवावं लागेल. त्यासाठी श्रीदत्त लाडगर संघाचे चढाईपट्टू देखील तितक्याच ताकदीने या ठिकाणी लढा देणं गरजेचं आहे. ऋतुराज मुकनाकचा झंझावत खेळ अशाच रीतीने आपण गेली अनेक स्पर्धा पाहत आलोय. या ठिकाणी देखील पुन्हा एकदा सज्ज झाला अगदी आक्रमक खेळ करण्यासाठी. सूरज सावंत या खेळाडूला आपण पाहिलं, हा देखील गेली अनेक वर्ष सातत्याने श्रीराम कर्दे संघासाठी अनेक स्पर्धा खेळत आलाय. चांगल्या दर्जाचा खेळ करत आला, परंतु या ठिकाणी ऋतिक पाती या खेळाडूवरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाते. आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बजारवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली. अनिकेत यावेळेस मात्र आक्रमक होतोय, परंतु खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी ऍडव्हान्स टॅकल काढण्याचा प्रयत्न, मोमेंटमचा वापर केलाय. अगदी फोर्स आपण पाहिलं तर चढाईपट्टूचा मिडलाईन कडे होता आणि त्या फोर्सचा वापर करत या ठिकाणी मिडलाईन क्रॉस केली गेली आहे. अगदी चांगला खेळ ऋतिकच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. ऍडव्हान्स टॅकल कुणीतरी अनिकेत करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा आक्रमक झाला परंतु अनसक्सेसफुल. या ठिकाणी राज व्हॅलिड रेड करून माघारी परतला. एमटी रेड या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 10 ऋतिक या खेळाडूला आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र सज्ज झालाय. या ठिकाणी आपण या पहिल्या फेरीतील तिसरा सामना या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय. यानंतर चौथा सामना पहिल्या फेरीतील श्री दुर्गादेवी मुरुड यजमान संघ आहे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री महालक्ष्मी जालगाव. सोबत दुर्गादेवी मुरुड या ठिकाणी आपली दादागिरी पेश करेल का, महालक्ष्मी जालगाव संघ या ठिकाणी वरच्या ठरेल हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु या ठिकाणी एक व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून आदेश या खेळाडूला आपण पाहतोय. चढाई मार्गामध्ये पाचारण केली जात आहे. जर्सी क्रमांक 18 व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 तन्मय उंच पुरासा भक्काबाद याचा चढाईपट्टू दाखल झाला. आक्रमण करण्यासाठी समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. शांत सेमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. निदान रेषा ओलांडली आहे, चढाईला या ठिकाणी व्हॅलिड केली आहे आणि त्यानंतर मात्र मध्य रेषेवरती येऊन स्थिरावलाय. नजरेचा कटाक्ष या ठिकाणी बजरकडे टाकला जातोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तन्मयच्या माध्यमातून होतोय. अगदी चांगल्या दर्जाचा खेळ, दुसऱ्या सत्रातील खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी स्टँडवर विश्रांती मागून घेतली. जाऊया कोचेस कॉर्नरकडे. या ठिकाणी निर्णायक चढाई पाहायला मिळते. राज सुर्वे खेळाडू सज्ज झालाय. थर्ड रेड पहिल्या 2 चढ्या आपण पाहिल्या. श्रीदत्त लाडकर संघाची एमटी होत्या, त्यानंतरची तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. राज सुर्वे हा खेळाडू सज्ज झालाय आक्रमण करण्यासाठी, परंतु यावेळेस मात्र सूरज सावंतचा झंझावत खेळ मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल डिफेन्स, गुणाची कमाई श्रीराम कर्दे संघासाठी होतीये. अगदी चांगल्या दर्जाचं खेळ. श्रीराम कर्दे संघ डिफेन्स मार्कवरती स्ट्रॉंग आहे. या संघाला जर कुठेतरी नमवायचं तर त्यांचा डिफेन्स कुठेतरी तोडावा लागेल. थोडंसं अशक्य होऊन बसलंय श्रीदत्त लाडगर संघासाठी. श्रीराम कर्दे संघाच्या डिफेन्स मार्कवरती पुन्हा एकदा गुणाची कमाई झाली आहे. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 8 ऋतिक या खेळाडूला आपण पाहतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चकवा दिला जातोय. आदेश या ठिकाणी मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. गुणाची कमाई पुन्हा एकदा ऋतिक पाते या खेळाडूच्या नावावरती श्रीराम कर्दे संघासाठी झाली आहे. 20 गुणांवरती श्रीराम कर्दे आहे. 10 या गुणसंख्येवरती लाडघरचा संघ पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन असेल लाडघर संघासाठी आणि दुसऱ्या बाजूला ऑल आउट देण्याचा प्रयत्न श्रीराम कर्दे संघ करेल. परंतु खूप वेळानंतर जितू माने या खेळाडूला आपण पाहतोय. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये गीता रेषा ओलांडली आहे. व्हॅलिड रेड केली आहे.
ते बोलायचं ना बाला दुर्गादेवी मुरुड श्री महालक्ष्मी जालगाव आपण तयार राहायचं आहे. यानंतर तुमचा सामना या ठिकाणी खेळला जाईल. या ठिकाणी या श्रीदत्त लाडकर संघाच्या माध्यमातून चढाईपटू जर्सी क्रमांक 7 व्हॅलिड रेड केली आहे, माघारी परतलाय. ए बा बाबा प्रत्युत्तर पुन्हा एकदा जितू माने व्हॅलिड रेड करण्यासाठी समोर या ठिकाणी दाखल झालाय. वेळ काढून खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण बहुमूल्य 10 गुणांची आघाडी श्रीराम कंदे संघाकडे आहे. आणि आघाडी टिकून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जितू माने करेल. त्यामुळे पहिल्या 2 चढाई सातत्याने NTS चे बदल आणि तिसरी चढाई श्रीराम कंदे संघासाठी देखील तितकीच महत्त्वपूर्ण आणि धोकादायक असेल. तिकडे उष्टवतात पाणी तुला पाणी पाहिजे आमचा तिकडे एक माणूस दिला होता यावेळेस मात्र शेवटची काही सेकंद रिमेनिंग आहेत, माघारी परतलाय. ठेवलेला आहे ताप आलाय ताप या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई इंजेक्शन मारायचं श्रीदत्त लाडकर संघाच्या माध्यमातून. समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स. सूरज सावंत या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सरसावलाय. डिफेन्स मार्क मध्ये पुन्हा एकदा गुणाची कमाई होतीये, सक्सेसफुल झाला. या ठिकाणी आपण पाहतोय श्रीराम कंदे संघ चढाई 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे श्रीदत्त लाडकर संघासाठी. एक सुपर टॅकल केलं तर पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होईल. या ठिकाणी अगदी खोलवर जाऊन टिपण्याचा प्रयत्न आहे, डाईव्ह केली जाते. दादू तोडणकर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झाले. सुपर टॅकल या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. 2 गुणांची कमाई श्रीदत्त लाडकर संघाच्या खात्यामध्ये. जाऊया स्कोर कार्डकडे. या ठिकाणी स्कोर कार्ड 21 आणि 12. 21 गुणांवरती श्रीराम करते, 12 या गुणसंख्येवरती लाडकरच्या संघाला आपण पाहतोय. उत्कर्ष सामना अगदी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलाय. स्कोर कार्ड पुन्हा एकदा ऐकूया. 21 गुणांवरती करते, 12 या गुणसंख्येवरती लाडकर. उत्कर्ष सामना अगदी रोमांचक ठरेल. पुन्हा एकदा शेवटच्या काही मिनिटांमध्ये सामना गेलाय. ज्या पद्धतीने मागचा सामना आपण पाहिला, अगदी शेवटच्या चढाईमध्ये त्या ठिकाणी मात्र विजय संपादन केले. हा सामना देखील पुन्हा एकदा रंगेल. पुन्हा एकदा आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये एंटर झालोय. काय सांगशील या सामन्याबद्दल? नक्कीच ज्याप्रमाणे आपण कालच्या पर्वामध्ये देखील या संघाचा महागड परफॉर्मन्स पाहिलाय. ऑल आउटनं उत्तर दिलं जातं. श्रीदत्त लाडकर संघाकडून पुन्हा एकदा सज्ज झालेला श्रीदत्त लाडकरचा संघ शेवटच्या काही मिनिटांमध्ये देखील कमबॅक करू शकतो. अर्थातच जर आपण परिपूर्ण 30 सेकंदांचा विचार करतोय तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला 10 चढाई बघायला मिळतात. त्याच्यातील एकाएकी 5 चढाई ह्या श्रीदत्त लाडकर संघाच्या असतील आणि त्याचप्रमाणे 5 पकड देखील जरी श्रीदत्त लाडकर संघाच्या यशस्वी ठरल्या तर नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो तो श्रीदत्त लाडकरचा संघ. अर्थातच पुन्हा एकदा चढाईचा भार वाहिला जातो तो 10 नंबर जर्सी परिधान केलेला. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. तन्मय शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जर आपण श्रीराम करते या संघाचा विचार करतोय तर ज्या 5 चढाईंची संधी दिली जाईल या 4 मिनिटांमध्ये 8 चढाया होतील आणि 8 चढायांमधल्या 4 चढाया असतील. जर 30 सेकंदांचा आपण विचार करतोय तर नक्कीच श्रीराम करते संघाच्या त्या वेळखाऊ चढाई आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच संघाचा जुना जाणता आणि अनुभवी आवाज अर्थातच दादू तोळणकर यावेळेला चढाईचा मार मारण्यासाठी स्वतः जातीने सज्ज होत आहेत. तर समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बजार वाजलेला आहे. तिसरी चढाई डू ऑर डायरेक्ट आहे. यशस्वी बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. समोर 6 खेळाडूंचं अभेद्य क्षेत्ररक्षण दृष्टीस पडतंय ते श्रीराम करदे संघाचं आणि त्याच वेळेला मोठी जबाबदारीची भूमिका दादू तोळणकर यांच्याकडून बजावली जाते. पण दादू तोळणकर यांना देखील यशस्वी पकड होते ती श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून एका यशस्वी गुणाची कमाई श्रीराम करदे संघासाठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईची इशारा होतोय. बॅक टू बॅक थर्ड आपल्याला पाहायला मिळते. तन्मयच्या माध्यमातून पुन्हा एकदा यशस्वी सुपर टॅकल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. आणि आता मात्र 2+2 एकूण 4 गुणांची कमाई होईल ती श्रीराम करदे संघासाठी. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती असणार श्रीदत्त लाडकरचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला काहीसा त्रुटी समय आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. खरं तर या राज नावाचा जे राज आहे ते अनेक क्रीडांगणावरती आपल्याला राज करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण जातोय त्रुटी समयानंतर क्रीडांगणाकडे दरम्यान 12 नंबर जर्सी प्रदान केलेला श्रीदत्त लाडकर संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निदानरित्या यशस्वीरित्या या चढाईपट्टूच्या माध्यमातून पार केली जाते. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण श्रीराम करदे संघाचं निदानरित्यावरती समाधान मानतो आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय श्रीराम करदेचा संघातील 7 नंबर जर्सी परिधान नौखा खेळाडू. वेळखाऊ चढाई या चढाईपट्टूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निदानरित्या सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतो. या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले सरपंच आहेत समीरजी शेवडे.
इशारा करतायत तर सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो श्रीदत्त लाडकर संघाचा एक नौखा चढाईपटू नवीन खेळाडूंना संधी दिली जाते. अर्थातच जर गुणांचा विचार करतो तर एकाएकी विजयाचं झुकलेलं पारडं आपल्याला पाहायला मिळत आहे. ते श्रीराम कर्दे संघाच्या बाजूनं. यापुढे होणारा सामना असेल दुर्गादेवी मुरुड विरुद्ध महालक्ष्मी जालगाव. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा दावा घ्यायचा. यापुढे देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे आणि क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. दुर्गादेवी मुरुड महालक्ष्मी जालगाव. आपण त्वरित क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करायची. आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. तसेच दुर्गादेवी मुरुड आणि महालक्ष्मी जालगाव हा सामना झाल्याच्या नंतर आपल्याला अनुभवायचा आहे. तो आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये विजयी ठरलेला संघ अर्थात भैरवनाथ मुरुड. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. भैरवनाथ मुरुड विरुद्ध श्री विठ्ठल पाळंदे असा आजच्या दिवसातील 5वा सामना आपण अनुभवणार आहोत. बजर वाजलेला आहे. तिसरा चढाईची इशारा झालेली आहे. डू ऑर डाय रेड यावेळेला आपल्याला पाहायला मिळते ते श्रीदत्त लाडकर संघाच्या माध्यमातून. नक्कीच फार मोठी जबाबदारी असते. चढाईपटूवर थोडंसं प्रेशरमध्ये जाणवत असतो. यावेळेला मित्रांपेक्षा यशस्वीरित्या पार करून बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. यशस्वी बोनस गुणाची कमाई श्रीदत्त लाडकर संघासाठी प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. बजर वाजतो. थर्ड रेड डू ऑर डाय रेड श्रीराम कर्दे संघाची बॅक टू बॅक थर्ड रेड यावेळेला देखील श्रीराम कर्दे संघाकडून. एका यशस्वी गुणाची कमाई श्रीदत्त लाडकर संघासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली ही झुंज. पण नक्कीच जर आपण गुणांचा विचार करतोय तर श्रीराम कर्दे आपल्याला एकाएकी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहे. विजयाचं जे झुकलेलं पारडं आपल्याला श्रीराम कर्दे संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. या सामन्यामध्ये जर श्रीराम कर्दे हा संघ विजयी ठरतोय नक्कीच पुढच्या होणाऱ्या सामन्यामध्ये संघासोबत त्याला खेळावं लागेल. सामना संपतोय. या